हाय. तर मॉर्निंगला मी टेरेसला एक्सरसाइज करायला. तर सगळ्यात पॉवरफुल एक्सरसाइज किंवा व्यायाम वेट लॉससाठी जो आहे तो सूर्यनमस्कार आहे. तुम्ही बाकीचं काही जर नाही केले एक्सरसाइज किंवा व्यायाम, फक्त सूर्यनमस्कार तुम्ही केला, आधी 30-30चे किंवा आधी 10-10चे करा स्टार्टिंगला. जशी तुमच्या शरीराला सवय होईल तुम्ही 30, तसे 60, असे 100 जर तुम्ही फक्त सूर्यनमस्कार केले, तुम्हाला दुसरं कोणत्याही एक्सरसाइजची गरज नाही, कोणत्याही तुम्हाला आजार होणार नाही. एवढं सुंदर एक्सरसाइज म्हणजे सूर्यनमस्कार. तर आज आपण ती करूया. नेहमीप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगते, कोणताही व्यायाम, कोणतीही एक्सरसाइज करताना तुमचं प्रत्येक कोर टाईट पाहिजे. इनहील एक्झिल हे तुम्हाला कळलं पाहिजे. श्वास घ्या, श्वास सोडा प्रत्येक एक्सरसाइजला. ठीक आहे, तुम्हाला कळेलच जसं मी करता करता. श्वास घ्या, जेवढं झुकता तेवढं मागे झुकायचं. एक्झिल. सूर्यनमस्कार हा 12 आसनांचा संपूर्ण व्यायाम आहे. याच्यामुळे पूर्ण शरीराची चरबी कमी होणे, बेली फॅट कमी होणे, संपूर्ण शरीर लवचिक होते. तुम्ही बघाल तर पूर्ण व्यायामामध्ये प्रत्येक पार्टला ताण बसतोय. पोटाला, पाठीला, मानेला. तुम्हाला जर कंबरदुखी असेल तर सूर्यनमस्काराने ती पूर्णपणे थांबू शकते. डेली तुम्ही 10 मिनिटं तरी सूर्यनमस्कार केला पाहिजे. जसं जसं तुमची क्षमता वाढेल तशी तशी तुम्ही ते वाढवत जा. सूर्यनमस्काराने पचनशक्ती सुधारते, ताणतणाव दूर होतो. सूर्यनमस्कार शक्यतो उपाशी पोटी केल्याने जास्त फायदा दिसेल. खरं सांगायचं तर माझ्या दोन्ही डिलिव्हरी नंतर मी माझं वजन कमी सूर्यनमस्कारानेच केलं. आपल्याला लगेच हार्ड वर्कआउट करता येत नाही, तर हा हळूहळू सूर्यनमस्कार करून मी माझं स्टार्टिंगला वजन कमी केलं. तुम्ही फक्त 12 जरी दिवसाला केले तरी खूप फरक दिसतो. तुम्ही तुमची वेट लॉस जर्नी सूर्यनमस्कारांनी सुरुवात करू शकता. पूर्ण पार्ट तुमचा ऊर्जा निर्माण होते प्रत्येक पार्ट मधून. तुम्हाला वॉर्मअपची गरज नाही, दुसरं कोणत्याही गरज नाही. ह्या एका एक्सरसाइजने तुम्हाला खूप सारा फरक पडणार आहे. तर नक्की तुम्ही सूर्यनमस्कार करा.